मी हे डेकोरेशन केलं आहे, केदारनाथ थीम आहे, केदारनाथाची जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। डमरू वगैरे सगळं मी स्वतः बनवले। डमरू तू स्वतः बनवलेला आहे? स्वतः बनवला आहे, ब्रिज बनवला आहे। बोला श्री भगवान केदारनाथ महाराज की जय। हा बघा नागोबा आवळा बसलेला आहे आणि इकडे हा बघा माकड टांगताय, हा बघा अजगर, खेकडा म्हणजे टाकाऊतून टिकाऊ आहे, नारळाची करवंटी आहे। नरेश दादाची स्वतःची पेंटिंग बघा, स्वतः नरेश दादा अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी समर्थ। सर्वांनी श्रीरामांचं दर्शन करा, ते साक्षात बघा एक आर्टिस्ट जे आपल्या श्रीवर्धन मध्ये आहेत नरेश दादा। आमची एकविरा देवीवर खूप श्रद्धा आहे आणि तिने पूर्वीपासून आम्हाला तारलेलं आहे। गडावरची एकविरा आई जशीच्या तशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आई माऊलीचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। गणेशोत्सव, कोकणातले गणेशोत्सव, गणपती बाप्पा विविध ठिकाणचे आपण बघतोय, आपल्या घरी सुद्धा गणपती बाप्पा बसलेले आहेत। पण गणेशोत्सव म्हटल्यानंतर कोकणवासियांना चावल लागते ती म्हणजे महिनाभर अगोदरच, महिना काय वर्षभर अगोदरच घरातले साफसफाई, गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत, एक नवचैतन्य आणि आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये प्रसन्नता निर्माण होत असते ती म्हणजे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आल्यानंतर। आणि सगळ्यांना एक विचार असतो, तो म्हणजे तरुणांना विचार असतो की यावर्षी आपण कोणता डेकोरेशन करायचं आहे, काय सजावट करायची आहे, याचा हा प्रश्न सगळ्यांना पडत असतो आमच्या कोकणवासियांना। तसंच श्रीवर्धनकर सुद्धा त्यामध्ये कमी नाही आहेत। विविध ठिकाणचे गणपती बाप्पा बघायला जावे तर तिथे वेगवेगळे डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मी तसंच आलेलो आहे आपल्या चौकर पाकाडीतल्या सिद्धेश चोगलेच्या घरी आलेलो आहे। इथे सिद्धेशची आई दिसते बघा, सिद्धेशची आई आहे, सिद्धेशचे बाबा आहेत आणि आपण त्याचा गणपती बाप्पा पण बघणार आहोत। पण मी इथे जेव्हा पाऊल टाकलं तेव्हा मी उत्तराखंडात आलोय की काय असं मला भास वाटलं आणि सेम तसंच डेकोरेशन सिद्धेशनी केलेलं आहे। सिद्धेशला आपण प्रथम भेटूया। हे बघा सिद्धेश या ठिकाणी दिसतोय। नमस्कार सिद्धेश। आणि कोणतं डेकोरेशन केलंयस आज? मी हे डेकोरेशन केले ते केदारनाथ थीम आहे। ही केदारनाथ थीम जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ उत्तराखंडामध्ये आहे। आणि आपल्या पाठीमागे दिसतंय बघा हे डोंगर, बर्फाचे डोंगर दिसत आहेत। आपल्याला सुद्धा उत्सुकता लागली असेल ना की सिद्धेशने कोणतं डेकोरेशन आणि केदारनाथ कशा प्रकारे दाखवलेलं आहे। साक्षात्कार बघा, साक्षात्कार या ठिकाणी होतो आणि छान असं डेकोरेशन आणि छान अशी मेहनत तू स्वतः केलंस ना? हो, मी स्वतः केलं सर, हे स्वतः केलेलं आहे। चला तर सिद्धेशच्या वैखरीतून आणि सिद्धेशच्या मार्गदर्शनातून आपण हे सगळं बघणार आहोत। आणि प्रथम आपण गणपती बाप्पाला वंदन करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। चौकर पाकाडीतलं त्यांचं हे घर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि गणपती बाप्पाचं छान असं दर्शन आणि डेकोरेशन पण पाहायला मिळणार आहे। इथे सिद्धेशचे आई बाबा आहेत। आई नमस्कार। बाबांना सुद्धा नमस्कार करूया आणि प्रथम आपण श्री गणरायाचं दर्शन करूया। छान असं गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन होतंय बघा। श्रीवर्धनमध्ये विविध पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतात, पण विविध डेकोरेशन सुद्धा आज तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहेत। सिद्धेश पुन्हा एकदा तुला नमस्कार आणि गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतोय। उद्या गणपती बाप्पा विसर्जन होणार आहेत आणि गौरी गणपती बाप्पाचे सण सुद्धा, गौराईचे सुद्धा सगळीकडे आगमन झालेलं आहे, त्याचं पूजन झालेलं आहे। आज तू कोणतं डेकोरेशन केलेलं आहेस? मी हे डेकोरेशन केलं आहे, केदारनाथ थीम आहे, केदारनाथाची, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि हे उत्तराखंडमध्ये आहे। उत्तराखंडमध्ये आहे बघा। इथे आपल्याला प्रथम पाहायला मिळतंय ते म्हणजे हे बर्फाचे डोंगर, छान बघा या ठिकाणी त्यांनी दर्शवलेले आहेत। हे तू काय बॅनरवर आणलेस ना? हे बॅनर आहे, हे बॅनर केलेलं आहे, हे बघा हे बॅनर काढलेलं आहे त्यांनी। आणि
हे डमरू वगैरे सगळं मी स्वतः बनवले. डमरू तू स्वतः बनवलेला आहे? स्वतः बनवला आहे. ब्रिज बनवला आहे. इथे ब्रिज सुद्धा बनवलेला आहे बघा. ब्रिज आहे, डोंगर बनवले आहे. आणि डोंगर हे बघा, हे डोंगर आपल्याला पाहायला मिळतात. मी आपल्याला मंदिराकडे नेणार आहे, पण प्रथम आपण त्यांनी काय काय बनवलेलं आहे इथे. हे बघा डमरू, अगदी हुबेहूब डमरू त्यांनी बनवलेला आहे. इथे ब्रिज दिलेला आहे आणि डोंगर बघा जसे उत्तराखंडामध्ये आहेत तसे त्यांनी बनवलेले आहे. आणि काय म्हणतो, छोटे घर बनवले आणि छोटी घरं. पण छोटी घरे बघण्याच्या आधी इथे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात बघा. मोदक लाडू हातात घेऊन छान गणपती बाप्पा आपले बसलेले आहेत बघा. इकडे त्यांची घरं ही बघा, उत्तराखंडातली घरं त्यांनी दाखवलेली आहे. आणि हेलिपॅड आहे ना, हा हेलिपॅड बनवला आहे. हेलिपॅड हा बघा, कारण उत्तराखंडात तुम्हाला मंदिराकडे जायचं असेल तर एक सोर्स असतो हेलिकॉप्टरनी, हा सोर्स आहे तिथे. ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे मंदिर जे पूर्णपणे. चला तर आपण छान असं केदारनाथाचं आता दर्शन करणार आहोत. बोला श्री भगवान केदारनाथ महाराज की जय. शिवशंभूचं छान असं आपल्याला दर्शन होत आहे बघा. हे मंदिर पूर्णपणे हाताने बनवले. हाताने बनवले पूर्णपणे, कार्डबोर्डचं आहे पूर्ण बघा. याने छान असं हे सगळं हाताने त्याने तयार केलेलं आहे वगैरे, सगळं हातानेच पूर्ण. हे कळस वगैरे जे आहेत वरती, हे पण हातानेच बनवले. कळस सुद्धा हाताने बनवले, सर्व बनवले. छान केलंय बघा. छान केदारनाथाचं साक्षात्कार यांनी इथे घडवलेलं आहे आपल्याला. पुन्हा एकदा आपण श्री केदारनाथाचं, श्री शंभूंचं आज दर्शन करतोय बघा. ओम नमः शिवाय. छान सर्वांना, आपल्या परिवाराला, आपला जीवनचा परिवार आणि सर्व भारतीयांना आणि सर्व जगातल्या सर्वांना त्यांनी दर्शन घडवलेलं आहे बघा श्री केदारनाथाचं. सुंदर अशी ही सजावट सिद्धेशनी केलेली आपल्याला पाहायला मिळते बघा. सिद्धेश, सध्या तू मुंबईत आहेस ना? हा, सध्या. आणि तुझं शिक्षण काय झालंय? माझं MSc BEd. MSc BEd झालेलं आहे बघा. MSc BEd झालेलं आहे, पण तू शिक्षक नाहीयेस. नाही, सध्या शिक्षक नाहीये. हा, कारण का MSc BEd झाल्यानंतर तू प्रायव्हेट जॉब मध्ये, विप्रो मध्ये होतास ना? बरोबर, विप्रो मध्ये होता हा. चला तर आपण उत्तराखंडातील श्री केदारनाथाचं दर्शन करतोय. आणि छान असं हे डेकोरेशन त्यांनी, ही सजावट त्यांनी केलेली आहे जी आपल्याला पाहायला मिळते. जणू की केदारनाथाचं मंदिरच या आपल्या घरी त्याने या ठिकाणी आणलेलं आहे असंच वाटतंय बघा. छान इथे नंदीदेवांना सुद्धा छान असं त्यांनी या ठिकाणी बसवलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्रिशूल आहे, घंटा आहे. जसं केदारनाथाच्या मंदिरात जसंच्या तसं आहे तसं त्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे बघा. पुन्हा एकदा आपल्याला श्री केदारनाथाचं आपल्याला दर्शन होत आहे. सिद्धेश, तुला किती दिवस लागले हे करण्यासाठी? हे करायला साधारणतः एक 15-20 दिवस गेले. 15 ते 20 दिवस गेले. ते मी थोडं करायचो, ॲट अ टाइम नाही सर्व करायचो, थोडं करायचंस. पण कोकणवासियांना ही चाहूल असते का नाही की गणपती बाप्पा येणार आणि खरंच एक नवचैतन्याचं वातावरण असतं. गणपती बाप्पा घरामध्ये आल्यानंतर एकदा ते बघा, गौरी विसर्जन झाले किंवा गणपती बाप्पा विसर्जन झाल्यानंतर एकदम सुनसुनं वाटतं ना. कारण का एकत्र जेवण, एकत्र खाणं, एकत्र राहणं. आणि कोकणात, आपल्या या तळ कोकणात सगळेजण येतात बघा. म्हणजे कुठेही असो कामानिमित्ताने हे गणपती बाप्पासाठी आवर्जून येतात. आणि काय सांगशील सगळ्यांना आव्हान काय करशील? गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पाच्या सगळ्यांना शुभेच्छा सिद्धेशनी दिलेल्या आहे. छान सिद्धेशनी ही सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळाली. हुबेहूब केदारनाथाचं दर्शन त्यांनी आपल्या या श्रीवर्धन नगरीत घडवलेलं आपल्याला पाहायला मिळालं. चला तर आपण आता पुढील सजावट पाहण्यासाठी निघालेलो आहोत आणि ती कुठे असणार आहे ते तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. श्रीवर्धनचं हे चौकर पाकाडी आपण पाहिलं आणि सिद्धेश चौगलेचं हे घर सुद्धा पाहिलं आणि त्या ठिकाणी श्री केदारनाथ स्वतः साक्षात्कार त्या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे. केदारनाथांचं छान असं दर्शन झालेलं आहे. चला तर तुम्ही सुद्धा माझ्या या व्हिडिओला बनवून राहा आणि आपण पुढचं डेकोरेशन पाहण्यासाठी निघालेलो आहोत. केदारनाथाचं छान असं दर्शन सिद्धेशच्या घरी आपल्याला झालेलं आहे. सर्वांना आपण आत्ता आलेलो आहोत भैरवनाथ पाकाडी दक्षिण विभागात आलेलो आहोत आणि इथे
छान अशा आर्टिस्ट राहतात. इकडे आरती चालू आहे, संध्याकाळची वेळ आहे. आपण नरेश वाणी यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि त्यांच्या ठिकाणचाच गणपती बाप्पा आपण बघणार आहोत. पण नरेश दादा म्हटलं तर एक आर्टिस्ट, कलाकार. बघा त्यांच्या आर्टिस्ट आणि त्यांच्या ज्या कला आहेत त्या आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणारच आहेत. प्रथम आपल्याला या ठिकाणी हत्ती दिसत आहेत. हत्तीचा हा तोंड बघा छान त्यांनी बनवलेला आहे आणि आपण सर्व काही आता थोड्या वेळात पाहणार आहोत. ते म्हणजे इकडे बघा आपल्याला कोण दिसतोय, हा बघा नागोबा, नाग दिसतोय आणि टायगर, इकडे टायगर दिसतोय. पण छान असा हत्ती त्यांनी बनवलेला आहे इकडे. आणि इकडे दादा विनायक दादा काहीतरी दाखवतात, विनायक दादा आहेत. आणि इकडे हा बघा कावळा बसलेला आहे. तुम्हाला आता थोड्या वेळाने सगळ्या कला आमच्या नरेश दादाच्या पाहायला मिळणार आहेत. आणि इकडे हा बघा माकड टांगताय, हा बघा. आपण आलेलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. पण मी आपल्या भैरवनाथ पाकाडीतल्या दक्षिण विभागात जे राहणारे नरेश दादा आहेत त्यांच्या सगळ्या कला मी दाखवणार आहेत. पण इकडे आपल्याला पाहायला मिळतं, हा बघा अजगर. हा अजगर आहे का? हा बघा, कोणी घरामध्ये शिरताना यांना बघूनच घाबरेल अशा त्यांच्या कला आहेत. चला तर आपण प्रथम गणपती बाप्पाचं दर्शन करूया आणि संपूर्ण वाणी परिवाराला आज भेटणार आहोत. इकडे नरेश दादा आपल्याला दिसत आहेत बघा. नरेश दादा नमस्कार, गणपती बाप्पाच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. सर्व वाणी परिवार आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे. चला प्रथम आपण श्री गणरायाचं दर्शन करूया आणि छान छान नरेश दादाच्या या कला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांनी काय काय बनवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथम आपण श्री गणेशाच्या चरणाजवळ वंदन करतोय आणि छान असं हे डेकोरेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय त्यांनी बनवलेलं. दादा काय म्हणतं? हे मुलींनी केलंय. मुलींनी केलंय हे सगळं बघा. हा सगळं पूर्ण मंदिर जो आहे संपूर्ण डेकोरेशन नरेश दादांच्या मुलीने केलेलं आहे, जे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. छान हे खांब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. पण खांबाच्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पाचं वाहन हे बघा उंदीर मामा दिसतोय. या कला नरेश दादाच्या आहेत बघा. झांज वाजवतोय. छान छान कला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळाले. छान असं दर्शन गणपती बाप्पाचं होतंय. आणि इकडे श्री स्वामी समर्थांचं सुद्धा आपल्याला दर्शन झालेलं आहे बघा. गणपती बाप्पा मोरया. छान छान कला नरेश दादाच्या या ठिकाणी पाहायला मिळतात. पण प्रथम आपण त्यांच्या संपूर्ण फॅमिलीला जाणून घेऊया. इकडे ताई दिसते. ताई तुमचं नाव? विशाखा वसंत कीर. तुम्ही पण नरेश दादाच्या मी बहीण मानलेली. बहीण आहेत का? आणि तुम्ही? पवनेश मयेकर. पवनेश मयेकर. मिसेस पूर्वा मयेकर. आम्ही यांच्या आम्ही भाऊ बहीण. खास गणपतीसाठी बघा सगळेजण येतात. आणि इकडे विनायक दादा दिसतंय, नरेश दादाचे भाऊ. माझ्या मोठ्या भावाच्या वर्गात होते. दादा कुठे मुंबईला असतो का? ठाण्याला असतात. आणि इकडे नरेश दादाची स्वतःची पेंटिंग बघा. स्वतः नरेश दादा. आणि छान कशी वाटते पेंटिंग आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. या सगळ्या पेंटिंग्स आणि या सगळ्या वस्तू आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इकडे या कला बघा नरेश दादाच्या. या बघा छान हुबेहूब. आणि काय म्हणताय? आपल्या इथे आढळणारे जे गावात दिसणारे पक्षी आहेत. गावात दिसणारे पक्षी. हा एक टेलर बर्ड आहे, ही रानकोंबडी आहे. ही रानकोंबडी आहे. अरे छान रानकोंबडी. पण आपण फॅमिलीला जाणून घेतोय. त्यांच्या इकडे वहिनी आहेत आणि या सुद्धा मुंबईला असतात ना, विनायक दादांच्या आणि नरेश दादांच्या या बघा पत्नी आहेत. आणि ते त्यांना सहकार्य करत असतात. आणि मुलगी गणपती बाप्पा बघायला गेलेली आहे. इकडे आपल्याला सगळ्या या कला पाहायला मिळतात. या स्वतः त्यांनी हाताने केलेल्या आहेत. आपण त्यांना भेटणार आहोत. पण प्रथम आपल्याला ह्या सगळ्या कला त्यांच्या ज्या त्यांनी बनवलेल्या आहेत. खेकडा हा बघा, तुम्हाला खायला पाहिजे असेल तर जरूर या ठिकाणी. हुबेहूब खेकडा त्यांनी बनवलेला. आणि कोंबडा हा बघा, कोंबडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बेडूक मामा हा बघा. आणि हे रांजण बघा किती मोठं त्यांनी बनवलेलं आहे. स्वतः या हस्तकला त्यांच्या ज्या आपल्याला पाहायला मिळते. खारुताई ही बघा, ह्या सगळ्या टाकाऊ पासून बनवलेल्या आहेत बघा. दादा आपल्याला सांगतोय
दादांकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत आपण. आणि कोणता हा पक्षी? खंड्या पक्षी आहे, हा दयाळ पक्षी आहे, तो दयाळ पक्षी इथे आढळणार आहेत. हा बुलबुल आहे. सगळे श्रीवर्धन मध्ये आढळणारे पक्षी त्यांनी दाखवलेले आहेत. आणि मोर, हा बघा आणि हे मोर साठी आपल्याला ठेवण्यासाठी आता स्टँड मोबाईल ठेवण्यासाठी स्टँड त्यांनी केलेला आहे. इकडे नरेश दादांनी बघा एक पेंटिंग आणलेली आहे. आणि जय श्रीराम बघा, राम लल्ला, साक्षात राम लल्ला बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि ही कशावर बनवलेली? वाळूवर केलेली, संपूर्ण वाळूवर बघा आपल्याला पाहायला मिळते. आपण हात लावून बघूया. ही बघा, अरे वाळू आहे कलर आहे. आणि हा कलर लावलेला आहे. कलर नाही, हा ओरिजिनल कलर आहे. ओरिजिनल आहे. हा ओरिजिनल वाळू जी आहे ती आहे. ही बघा, ही आपल्याला इथे पाहायला मिळते बघा, ओरिजिनल वाळू. आणि तुम्ही सर्वांनी श्रीरामांचं दर्शन करा. ते साक्षात बघा एक आर्टिस्ट जे आपल्या श्रीवर्धन मध्ये आहेत, नरेश दादा यांचा नंबर देतो, जरूर यांना फोन करा. खरंच यांना भेटायला या. यांच्यामध्ये विविध कला आहेत ज्या आपल्याला सुप्त गुण ज्या आमच्या श्रीवर्धनकरांमध्ये आहेत. विविध डेकोरेशन आपण श्रीवर्धनचे पाहतोयच, पण प्रथम पाहिलं ते केदारनाथ. आणि आता नरेश दादांच्या घरी आपल्याला त्यांचे सुप्त गुण पाहायला मिळत आहेत. अजून काय बोलतो दादा? काय काय अजून काय काय केलेलं आहे तू? पेंटिंग्स आहेत हे सर्वांना आम्हाला, मला तर आता उत्सुकता लागलेली आहे. आहेत का? हो. आणि काही म्हणजे गेलेले आहेत ते आता समर्थांचा एक तुम्हाला भाऊ आणतोय बघा. अरे वा, इकडे बघा विनायक दादांनी काय आणलंय. आणि नरेश दादांनी ही पेंटिंग बघा, छान समर्थांची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ बघा. अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी समर्थ. बघा छान पेंटिंग. आपल्याला कशी वाटते ही नरेश दादांची पेंटिंग ती या कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. खरंच श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खरंच दादा मन एकदम प्रसन्न झालं. धन्यवाद. की खरंच श्रीवर्धनकर कुठेही कमी नाहीयेत आणि ते आज तू दाखवलेलं आहेस. खरंच ही तुझी कला ही सर्वांनी म्हणजे याचं म्हणजे कौतुकच करावं. म्हणजे कौतुक नाही तर त्याच्यापेक्षाही शब्द नाहीत माझ्याकडे. हे सगळं तू घरामध्ये बनवलेस. कारण एंट्री करताना मला ते साप दिसले, माकड, अजगर आणि कावळा आणि आपल्या श्रीवर्धन मध्ये जे जे आढळणारे पक्षी आहेत ते सुद्धा तू दाखवलेस. अजून काय काय तुझ्याकडे आहे? इकडे आहेत का अजून? बघा त्यांनी ते बनवलेले आणतोय दादा, ते आपण बघणार आहोत. कारण इकडे बघा हा कोणता पक्षी आहे? असा हा बगळा पक्षी आहे. बगळा आहे. इकडे बघा बगळा आहे. समुद्र इथे आढळणारे पक्षी आहेत असे. ते मी जास्त म्हणजे आपल्या गावात आढळणारे पक्षी ते मी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि केवळ प्रयत्न आहे टाकाऊतून टिकाऊ असं करण्याचा. टाकाऊतून टिकाऊ म्हणजे ज्या ज्या आपण वस्तू टाकून देतो त्यापासून दादा या छान छान वस्तू बनवत असतो. दादा हे कधीपासून करतोयस तू? मी हे पूर्वीपासूनच करतोय. म्हणजे आता इथे गावात आल्यानंतर मला हे दिसायला लागलं की याच्यातून आपण काहीतरी बनवूया आणि त्याप्रमाणे मी त्यांना आकार द्यायला लागलो. पूर्वी कुठे होता तू दादा? मी ठाण्यामध्ये होतो. ठाण्यामध्ये होते. तुझं शिक्षण तर आपल्या इथे हो इथेच झालं. आणि व्यवसाय माझा तिथे. नंतर मी जॉब वगैरे सोडून मी आज फ्रीलान्स करतोय. आणि माझं काम तेही चालू आहे. कपड्यावरचं पेंटिंग्स आहे, फॅब्रिक पेंटिंग्स, त्याच्यानंतर कॅनव्हास पेंटिंग्स वगैरे. तर ते करून त्याच्यातून मिळणारा वेळ असतो कधी तर तो मी वेळ फुकट घालवतो. आणि त्याच्यातून मग मी असं काहीतरी म्हणजे ते मनाला समाधान होतं एक प्रकारचं की आपण काहीतरी बनवलंय. नाही खरंच दादा मनाला समाधान नाही तर तुझं हे वेळ सार्थकी लावतोयस तू. हे बघ, कारण ह्या सगळ्या वस्तू म्हणजे मी बनवायला घेतल्या तर मला जमणार नाही, पण ह्या सगळ्या कला तुझ्यामध्ये आहेत त्या दिसतात. इकडे छोटा अर्धवट आहे उंदराचं हे काम, अर्धवट बाकी आहे. हो, तर हे टाकाऊतूनच आहे. टाकाऊतून काय आहे? आपलं फ्रीज मध्ये असलेलं जे मटेरियल असतं किंवा बॉयलर मध्ये असणार तर त्याच्यापासून मी ते सँड पेपरनी घासून वगैरे बाजूला व्हाईट व्हाईट बरोबर तर त्याच्यापासून ते हे असतं. हे म्हणजे पूर्ण झालेलं नाही, त्याला अजून बरंच फिनिशिंग आहे. बरंच त्याला सेप अजून बराचसा द्यायचा आहे. नंतर कलर आहे. तर ते अर्धवट नाही थोडासा टच द्यायचा आहे. म्हणजे सफेदच ठेवायचा, थोडासा ग्रेचा थोडासा हलका टच द्यायचा. अजून काय आहेत गोष्टी आपल्याकडे? अजून हे बघा हे मांजर आहे. हे पण त्याच्यासाठी असं म्हणजे मोबाईल ठेवण्यासाठी हे मी असं केलेलं आहे की हे अडकवायचं आणि म्हणजे टाकाऊतून टिकाऊ आहे. नारळाची करवंटी आहे, त्याला पेंट केलं गेलेलं आहे आणि जरा आकर्षक वाटतं एवढं. छान दादा. आणि छान छान वस्तू बघा आपल्याला सर्वांना पाहायला मिळतात या माध्यमातून. आणि इकडे मला दारावर पण दिसते बघा
हे बघा हा कोणता पक्षी आहे? हा पोपट आहे, म्हणजे आफ्रिकन पॅरट आहे तो मोठा, एनलार्ज मी तर थोडा केलेला आहे. आफ्रिकन पॅरट. आणि या डोअरला बघा हे माझ्या मुलीने हे बाजूचं जे पेंट आहे. अरे वा, हे कोणी केलंय? हे मुलीने केलं. म्हणजे पुढची पिढी सुद्धा तुझ्यासारखंच करते बघा. म्हणजे त्या कलागुणांना घेऊनच बघा नरेश दादाच्या मुलीने ही पेंटिंग केलेली आहे. छान ही पेंटिंग आपल्याला पाहायला मिळते. हे काय आहे? ही वनस्पती हे पुठ्ठ्यापासून मला रस्सी लावलेली आहे ही. आणि हे पण वनस्पती आहे ही, साधारण दिवाळीच्या सुमारास आढळते सुकलेली, तर ते टिकाऊ आहे. त्याचा वापर मी तर ती मी वापरलेली आहे की शोभिवंत दिसते थोडी. छान बघा, पुन्हा एकदा बघा की छान शोभिवंत दिसते अशी वस्तू. आणि तुझ्या पाठीमागे मला एक पेंटिंग दिसते, ती म्हणजे आमच्या गुरुजींची, आमचे गुरुजन जे वाणी गुरुजी, जे आमच्या मराठी शाळेवर, जे मी लहान असताना वाणी गुरुजी हे शाळेवर म्हणजे श्रीवर्धन नगर परिषद शाळेवर शिक्षक होते. आणि खरंच हुबेहूब मला आज त्यांची आठवण झाली. नरेश दादांचे वडील बघा, छान ही पेंटिंग त्यांनी केलेली आहे. आणि इकडे फुलदाणी सुद्धा त्यांनी केलेली आहे बघा. हे पुठ्ठ्यापासूनच बनवलंय. पुठ्ठ्यापासून बनवलं ही बघा, पूर्ण टाकाऊ जाऊन संपूर्ण सगळ्या. हे बघा, हे आहे ना, हे फुलपाखरू आहे. तर ते खरं आहे म्हणजे, पण ते त्याला मी असं त्याची जी बॉडी आहे ती मी बनवलेली आहे. बाकी ती पंख आहेत ती मला मिळाले असं पडलेलं, तर ते त्याच्यापासून ते एक जिवंत फुलपाखरू असलं बनवलेलं आहे मी. ते तिथे इकडे ते बनवलेलं, ते पेपरचं बनवलेलं आहे. हो. आणि इकडे आपल्याला आईंचं दर्शन होते बघा. आई, गणपती बाप्पाच्या शुभेच्छा. कसं वाटतंय मुलगा हे सगळं बनवतोय, तुम्हाला कसं वाटतंय त्याबद्दल? शुभेच्छा बघा, आपल्याला पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि दादाला काय सांगशील? दादा या सगळ्या वस्तू बनवतो, आपल्या सगळ्या श्रीवर्धनकरांना तर आवडतात, पण आता सगळेजण बघतायत, काय सांगशील तू? आई बघा आहे ना, आईची माया ही वेगळीच असते, कारण मी अनुभवलेली आहे सगळं. छान बघा, ही पेंटिंग आपल्याला पाहायला मिळाले. दादाच्या ह्या सगळ्या कला आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यांना सपोर्ट करणारे हे सगळे जण आपल्याला पाहायला मिळतात. जसं की विनायक दादा आहे, त्यांच्या वहिनी आहेत, म्हणजे या वहिनी विनायक दादा. आणि याचं नाव काय? भार्गव. भार्गव कितवीला आहेस? दुसरीला आहे बघा. भार्गव दुसरीला आहे. मी व्हिडिओ बघतो तुमचे. आणि तू व्हिडिओ बघतो माझे? अरे वा, छान. कसे वाटतात तुला? मस्त वाटतात. आणि इकडे वहिनी आहेत बघा, नरेश दादाच्या पत्नी आहेत, आणि ते त्यांना सपोर्ट करत असतात. मुलगी सुद्धा आहे, बाहेर गेलेली आहे, पण पुन्हा एकदा श्रीराम लल्लांचं आपण दर्शन करतोय. आणि छान छान पेंटिंग्स, छान छान कला आणि सुप्त गुण आपण नरेश दादांच्या पाहिल्या. श्री गणरायांना पुन्हा एकदा आपण नतमस्तक होतोय. आणि आता आपण पुढचं डेकोरेशन पाहण्यासाठी जातोय. पण पुन्हा एकदा या कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट्स करा की आपल्याला आमच्या नरेश दादाच्या या पेंटिंग, या सगळ्या वस्तू त्यांनी ज्या बनवलेल्या आहेत त्या कशा वाटतात, त्या आपल्या कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चला आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि पुढचं कोणतं डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा. श्रीवर्धनच्या भैरवनाथ पाकाडीतील दक्षिण विभागातील नरेश वाणी यांच्या घरचं आणि त्यांची जी कला आहे ती आपण पाहिलं. आणि आता आपण भैरवनाथ पाखाडीतच आहोत. आपल्या प्रमोद दादांच्या घरी आलेलो आहोत आपण. प्रमोद दादा चोगले आणि गोरख दादा आहेत, आणि त्यांच्या घरी आपण जाणार आहोत. आणि कोणतं डेकोरेशन त्यांनी केलं आहे ते आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी संपूर्ण चोगले परिवार इथे आपल्याला पाहायला मिळतोय बघा. प्रथम आपण श्री गणेशाला वंदन करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. आणि त्यांनी कोणतं डेकोरेशन केले बघा. आपल्याला एकविरा आईचं दर्शन होतं इथे. छान गडावरची एकविरा आई जशीच्या तशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आई एकविरेचा उदो उदो. आणि संपूर्ण आपल्याला चोगले परिवार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मी प्रथम प्रमोद दादांची ओळख करतो. प्रमोद दादा आहे. प्रमोद दादांचं हॉटेल सुद्धा एकविरा आईच्या नावाने आहे ना प्रमोद दादा. आणि गोरख दादा आहे जे मुंबईला असतात. आणि या तुमच्या मिसेस आहेत बघा, या त्यांच्या मिसेस आहेत. इकडे प्रमोद दादांच्या मिसेस आहेत बघा, या वहिनी आहेत. नमस्कार आणि गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो. तुमची ओळख नाही माझी.
तुमचं काय नाव? मुंबईला असता आणि तुम्ही पण मुंबईला असता. बघा गणपती निमित्ताने संपूर्ण घर बघा चोगले परिवार आपल्याला पाहायला मिळतं. कोकणात गणेशोत्सव म्हटल्यानंतर महिनाभर आधी असते ती धामधूम असते. ती म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे घराची साफसफाई, रंगरंगोटी आणि ही सजावट. आणि हे दादा पण आहेत. दादा तुमचं नाव काय? ओंकार चोगले. ओंकार चोगले. आणि तुम्ही प्रमोद दादांचे? हो. प्रमोद दादांचे मोठे चिरंजीव आहेत. आणि तुझं नाव काय? विघ्नेश चोगले. विघ्नेश. आणि तुझं? स्वरुषा. स्वरुषा चोगले. आणि काकू तुम्ही पण इथेच असता ना? श्रीवर्धन मुंबईला असता. आणि तुम्ही दादा? उमेश चोगले आहेत. आणि यांचे भाऊ चुलत भाऊ प्रमोद दादांचे चुलत भाऊ. आणि माझे भाई मित्र होते आणि त्यांची बहीण ही बघा, ही बहीण आहे भाई दादाची. आणि इकडे आजी झोपल्यात. आजी आहेत या. आजीना पण बरं नसतं पण आई झोपल्यात. आणि ही ताई आहे बघा इकडे. ताई मोबाईल मध्ये आहे. काय ताई तुझं नाव काय? समीक्षा चोगले. समीक्षा चोगले. आणि तुझं? प्रेरणा चोगले. प्रेरणा चोगले. संपूर्ण चोगले परिवार आपल्याला पाहायला मिळते बघा. सगळे जण बघा एकत्र झालं जेवण वगैरे करून बसले. आणि एकत्र कुटुंब पद्धत जी पहिली होती ती व्यवस्थित होती का नाही? आता वेगवेगळे राहता. आणि बघा कामानिमित्त आपण वेगवेगळे राहतो पण जे संपूर्ण कुटुंब आपला गणपती बाप्पा आल्यानंतर बघा छान म्हणजे एकत्र जेवणं, एकत्र राहणं, एकत्र सगळं भजन बिजन सगळं करणं आणि खास करून एकत्र जेवण, एकत्र पंक्तीने आपण जेवतो. ही मजा आपल्या कोकणात आणि खास करून आमच्या श्रीवर्धन मध्ये दिसते. हे डेकोरेशन जे बनवलेलं आहे एकविरा आईचं जसंच्या तसं गडावरचा हे तुम्ही बनवलेलं आहे. हे कुणी बनवलंय? प्रेरणाने बनवले. प्रेरणा ये ना इकडे. ही प्रेरणा आहे बघा. आणि प्रेरणा कितवीला आहेस? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ग्रॅज्युएशन झालंय. आणि हे जे डेकोरेशन दाखवलंय ते कारल्याची एकविरा आईचं दाखवलेलं आहे. आणि किती दिवस झाले तुला? जवळजवळ 8 दिवस लागले. 8 दिवस लागले हे सगळं तयार करायला. आणि कोण कोण तुला मदतीला होतं? सगळेच होते मदतीला. सगळ्यांच्या मदतीनेच झालंय सगळं. त्यांच्या माध्यमातून झालंय सगळ्यांच्या मदतीने झालेलं आहे. छान प्रेरणाने. आणि तू कुठे असतेस? मी गावातच असते. इथे गावातच असते. आणि इथे तू आता ग्रॅज्युएशन करतेस? झालं ग्रॅज्युएशन झालं आपल्या गोखले कॉलेजला. नाही SNDT. चला प्रेरणा तर SNDT. आणि दादा काहीतरी म्हणतोय पण इकडे अजून एक दादा आलेला आहे. दादा तुझं नाव काय? स्वरूप चोगले. स्वरूप चोगले. आणि तू कुणाचा चिरंजीव? गोरखनाथ. तू मुंबईला असतोस? कितवीला आहेस तू? काय ITI इन्स्टिट्यूट गेले. कन्स्ट्रक्शन लाईनला आहे. चला तर आपल्याला बांधकाम करायचं असेल तर जरूर एकदा याला सुद्धा गोरखनाथांचे चिरंजीव आहेत. दादा तू काय म्हणतोस? आमची एकविरा देवीवर खूप श्रद्धा आहे आणि तिने पूर्वीपासून आम्हाला तारलेलं आहे. एकविरा आहे. आणि आमची कुलस्वामी पण एकविराच आहे. आणि आमचा गोंधळी देव आहे. जवळजवळ 60-70 घरांचा गोंधळी देव आहे. तो पण आमच्याच घरी आहे. म्हणजे संपूर्ण चोगले परिवारांचा संपूर्ण नाही. त्यातली 10-15 वेगळी ती चौकोर पाकडीत होतात. उरलेली जी घरं आहेत आमच्यातली ती सगळी इथेच होतो. इथे आपल्या घरी गोंधळ होतो. 60-70 जवळजवळ घरं आहेत ते. बघा छान असं दादानी सांगितलेलं आहे की त्यांची कुलस्वामिनी आहे एकविरा आई. आणि ती आपल्या नवसाला पावणारी आमची कोल्यांची आई ही एकविरा माऊली. बघा तुम्ही कारल्याला कधी गेला नसाल तर जरूर एकदा आमच्या या चोगल्यांच्या घरी या आमच्या एकविरा माऊलीला भेटायला. आणि त्यांची कुलस्वामिनी आई एकविरा माऊली. पुन्हा एकदा आपण श्रींच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय. आणि छान चोगले परिवार आज आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यांनी प्रेरणाने आणि तिच्या सगळ्या बहिणींनी भावानी तिला मदत केलेली आपल्याला पाहायला मिळाली. छान डेकोरेशन केलेलं आहे. काय म्हणतात वहिनी? काहीतरी म्हणतात. हे जे गणपतीचा सजावट करते ना ती माझी जाव करते. आणि माझा दीर. बघा आहे ना. बघा हे सुप्त गुण आपल्या श्रीवर्धनकरांमध्ये आहेत. आणि गणपती बाप्पाला हे जे सगळं सजावट केलेलं आहे बघा छान. ही डेकोरेशन तर आपल्याला पाहायला मिळतंय पण बाप्पाला जी सजावट केलेली आहे सजवलेलं आहे बाप्पाला ते यांनी केलेलं आहे. इकडे दिसतात आपल्याला छान पुन्हा एकदा. आणि इकडे सुद्धा दाखवतात आणि यांनी सुद्धा केलेलं आहे बघा. चला सर्वांना आपण पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देऊया. आणि गणपती बाप्पाच्या पुन्हा एकदा चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय. बोला गणपती बाप्पा आई माऊलीचा उदो उदो. बोला गणपती गजानन महाराज की जय.
खरंच बघा श्रीवर्धनकरांचे हे सगळे सण आपल्याला पाहायला मिळतात आपल्या जीवनतर्फे. पण गणेशोत्सव म्हटल्यानंतर मी मगाशीच सांगितलं आपल्याला की महिनाभर अगोदर, महिनाभर नाही तर वर्षभर अगोदर असते ती म्हणजे घराची साफसफाई आणि घरात कोणतं डेकोरेशन करायचं. सगळं तरुणाईला एक प्रश्न पडतो तो म्हणजे यंदाचं डेकोरेशन आपलं कोणतं झालं पाहिजे छान छान, आणि स्पर्धा असतात डेकोरेशनच्या. त्यासाठी ही लगबग आपल्या तरुणाई आणि सगळ्यांमध्ये असते. महिला सुद्धा त्यामध्ये कमी नसतात. आज गौराईंचं पूजन झालेलं आहे. गौराई बघा सर्वत्र पूजन तिचं केलं जातं आणि गणपती बाप्पाचा उत्सव आपल्या फक्त देशामध्येच नव्हे तर सर्व जगामध्ये आपला हा हिंदूंचा सण गणेशोत्सव सर्वत्र साजरा होतो. पण कोकणामध्ये आवर्जून हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. तसंच आपल्या श्रीवर्धनमध्ये वेगवेगळे डेकोरेशन आपण आज पहिल्यांदा पाहिलं ते म्हणजे सिद्धेश चौगले चौकर पाकाडीतले. त्यांनी तर केदारनाथच उत्तराखंडच तिथे निर्माण केलं ते आपल्याला पाहायला मिळालं. नंतर आपण गेलो ते म्हणजे नरेश दादांच्या घरी सुद्धा छान छान डेकोरेशन, आणि ते तर आर्टिस्ट आहेत. एक सुप्त गुण त्यांच्यामध्ये आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचा नंबर सुद्धा मी दिलेला आहे बघा, त्यांना सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आणि आत्ता आपल्याला हा प्रेमळ कुटुंब तो म्हणजे चौगले परिवार जो पाहायला मिळतोय आणि त्यांना सगळं लाभलेलं हे तरुणाईचं मंडळ. हे बघा हे तरुण सगळे बघा या ठिकाणी एकत्र नांदतात, एकत्र खातात, एकत्र जेवतात. पण एकदा गणपती बाप्पा या ठिकाणून विसर्जन झाल्यानंतर मकर जसं सुन्न होतं तसं आपलं कोकण बघा काही दिवसानंतर सुन्न असं वाटणार आहे. पण पुन्हा आपल्या कोकणात या आणि कोकणातले रोजगार हे टिकवून ठेवा, तरच तरुणाई ही मुंबईकडे वळणार नाही, दुसरीकडे वळणार नाही. आपल्या कोकणात हे रोजगार निर्माण झाले पाहिजेत असंच मला सुद्धा वाटतं. आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि आपला कोकण हा समृद्धीने हा भरलेला पाहिजे असं मला वाटतं. आणि गणपती चरणी आम्ही सगळेजण कोकणवासी आणि श्रीवर्धनकर हीच प्रार्थना करतो की येवा कोकण आपलोच असा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सुद्धा पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई माऊलीचा, आई एकविरा माऊलीचा, गणपती बाप्पा. आणि नरेश दादांनी ही पेंटिंग बघा छान समर्थांची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.